नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला अशी काही गोष्ट बघायची आहे, जी गोष्ट तुम्हाला 30 ते 40 वर्षांपासून तुमचं जे काही दुखणं असेल ना, ते एका टायमातच पळून जाईल अशी ही गोष्ट आहे. तर आपल्याला एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची. त्यानंतर ना त्याच्यात 1 कापराची वडी टाकायची. त्या कापराच्या वडीचा आपल्याला भुगा करून टाकायचा आहे. त्यानंतर ना इथे 1 चमचा खोबरं तेल घेतले. खोबरं तेल जर तुमच्याकडे नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही बदाम तेल किंवा निरगळीचं तेल जे असतं ते वापरलं तरीसुद्धा चालेल. तर त्यानंतर ना आपल्याला इथे 4-5 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून, त्या अशा प्रकारे आपल्याला किसून टाकायच्यात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसायच्या ऐवजी तुम्ही ठेचून टाकलं तरीसुद्धा चालेल. हा जर उपाय तुम्ही एकदा केला ना, तुमचं कुठल्याही प्रकारचं दुखणं असू द्या, कंबरदुखी असू दे, गुडघेदुखी, नाहीतर हातपाय वगैरे जे काही दुखत असेल ना, कितीही वर्षांपूर्वीचा असू दे, एका टायमातच पळून जाईल. त्याच्यामुळे नक्की तुम्ही हा जो हॅक आहे ना, तो नक्की करून बघा. हा उपाय नक्की करून बघा. तर हे बघा, अशा प्रकारे मी आता लसूण हा किसून घेतलेला आहे. त्यानंतर ना अद्रक घेतले. अद्रक देखील आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे. अद्रकचा वापर थोडासा जास्त घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही किसून घ्यायच्या ऐवजी ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर आता हे बघा, मी अद्रक असं छान असं बारीक किसून घेतलेलं आहे. हे बघा, एवढाच तुकडा राहिलेला आहे त्या अद्रकमधला. आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. खरंच तुम्ही हे जे आहे ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप छान उपाय आहे हा. घरगुती उपाय आहे. सगळं घरगुती साहित्य आहे. कुठूनच काही आणायचं नाही आहे आपल्याला बाहेरून. सगळं साहित्य हे आपल्याला घरातच असतं. तर आता हे आपल्याला अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे अशा प्रकारे मी मिक्स करते. मला हलकंसं कोरडं वाटतं हे जे बॅटर आहे ना, ते हलकंसं कोरडं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे हे थोडंसं असं वलसर होईल. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकते. खोबरं तेलच वापरते मी. तुमच्याकडं जर दुसरं कुठलं तेल अवेलेबल असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल. तर बघा, आता तेल टाकून पुन्हा एकदा आपल्याला हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे आपल्याला हे ना जे गरम करायचं आहे, गरम गरम एकदम खूप जास्त असं गरम गरमही आपल्याला हे लावायचं नाही आहे. हलकंसं असं कोमट झालं ना, आपल्या शरीराला असे सोचेल असंच आपल्याला एवढंच गरम ठेवायचं आहे. आणि मग आपल्याला जिथे कुठे दुखत असेल तिथं लावून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी गॅस पेटवते. गॅसवरती जी वाटीत आपण केलं होतं ना, तीच वाटी मी ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तव्यावरती हे गरम केलं तरीसुद्धा चालेल. आपल्याला खूप वेळ असं गरम करायचं नाही आहे. काही सेकंदच 2-3 10 ते 12 सेकंदच फक्त आपल्याला हे ठेवायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे. नाहीतर जे आपलं हे मिश्रण आहे ना, हे जळू शकतं. तर बघा, अशा प्रकारे आता हे झालेलं आहे. आता हे हलकं असं गरम आहे. खूप जास्तही गरम नाही आहे किंवा खूप जास्त थंडही नाही आहे. तर हे बघा, मी इथे कापूस घेतला आहे. तुमच्याकडं जर कापूस नसेल तर तुम्ही एक कॉटनचा कपडा घेतला तरीसुद्धा चालणार आहे. तर हे जे मिश्रण आहे ना, आपल्याला ह्याच्यावरती चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ह्याच्यावरती लावून घ्यायचं आहे. खूप जास्त गरमही ठेवू नका, लक्षात ठेवा. नाही तर मग हात आपल्याला जिथे कुठे लावायचं आहे कमरेला वगैरे तिथे भाजू शकतं. तर बघा, मी इथे तुम्हाला आता हाताला लावून दाखवते. तर हे बॅटर आपलं जे कापसावर घेतलेलं आहे ना आपण, ते असं लावायचं आहे, हलक्या हाताने दाबायचं आहे आणि एक कुठलाही कपडा घ्यायचा आहे, त्याने आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे पडणार नाही खाली वगैरे. आणि हे 1-2 तास आपल्याला असंच ठेवायचं आहे. नंतर नाही तुम्ही पुन्हा एकदा हे आपण वापरू शकतो. पुन्हा एकदा आपल्याला हे ज्यावेळेस वापरायचं आहे ना, त्यावेळेस थोडंसं पुन्हा तेल टाकायचं आणि गरम करून पुन्हा आपल्याला जिथे कुठे दुखत असेल तिथे लावायचे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.